हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मस्त सुंदर एक डेझर्ट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। कस्टर्ड ब्रेड पुडिंग करायला सोपी, खायला खूपच टेस्टी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असं हे कस्टर्ड ब्रेड पुडिंगचे रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका। सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। करूया आपल्या कस्टर्ड ब्रेड पुडिंगला सुरुवात। सगळे मेजरमेंट हे डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। इथे सुरुवातीला आधी मी मेजरिंग कपचे 2 कप दूध घेते। त्याच्यामध्ये मी अर्धा कप साखर टाकून घेते। आता हे आपण असं सगळं आधी साईडला ठेवून देऊया। आता परत दुसऱ्या भांड्यामध्ये, छोट्या बाउलमध्ये मी परत एक अर्धा कप दूध घेते। त्यामध्ये मी 2 टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे। आणि आता आपण पहिल्यांदा दूध मध्ये साखर मिक्स केली होती, ते आपण चमच्याने चांगलं व्यवस्थित ढवळून घेऊया। ती साखर मेल्ट करून घेऊया। त्याच्यानंतर आपण ही कस्टर्ड पावडर सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित अशी मेल्ट करून घेऊया। आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला जो ब्रेड दाखवणार आहे, तो ब्रेड मी इथे स्वीट बन मला मिळाला होता म्हणून मी स्वीट बन यूज केलेला आहे। तुम्हाला जर स्वीट बन नाही मिळाला ही रेसिपी करताना तर तुम्ही साधा रेग्युलर ब्रेड घेतलात तरी सुद्धा चालेल। जो आहे तसाच्या तसा चौकोनी तुम्ही यूज करा किंवा तो ट्रायंगलमध्ये कटिंग करा किंवा गोल कटिंग करा। असं काही नाही की तो कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कटिंग करून यूज करू शकता किंवा आहे त्या पद्धतीने चौकोनी सुद्धा यूज करू शकता। स्वीट बन मिळाला तर स्वीट बन यूज करा। मला स्वीट बन मिळाला म्हणून मी तो यूज केला होता। आता इथे आपण कस्टर्ड वगैरे सगळं मेल्ट करून झालेलं आहे। आता एका पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून बटर टाकून घेते आणि त्या बटरमध्ये मी स्वीट बन म्हणजे आपला ब्रेड आहे तो मस्तपैकी शेकवून घेते। जास्त काय असं आपल्याला भरपूर शेकवायचा नाही, थोडासा जरासा सो क्रिस्पी थोडासा होईपर्यंत, आपण जसा ब्रेड टोस्ट करतो तशा पद्धतीने जरासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तो शेकवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी आता मला स्वीट बन मिळाला होता म्हणून मी तो यूज केला होता। तुम्हाला जर रेग्युलर ब्रेड मिळाला तर तोही तुम्ही तसाच सेम प्रोसेस करायची आहे। काहीही चवीमध्ये फरक पडत नाही, फक्त दिसायला जरा वेगळं वाटतं, चवीमध्ये काही फरक पडत नाही। चवीमध्ये सेम चव असते, कारण का आपण बाकीची सगळी टेस्ट आपल्याला जी मेन टाकायची आहे त्या कस्टर्ड ब्रेड पुडिंगमध्ये तीच आपली वेगळी टेस्ट आहे। त्याचा ब्रेडशी काहीही संबंध नाही की तुम्ही स्वीट बन वापरताय की साधा ब्रेड वापरताय। दोन्हीकडनं असं छानपैकी बटरवरती ब्रेड हा आपला शेकवून घ्यायचा आहे। छानपैकी असा थोडंसं त्याला असं वरनं एक क्रिस्पी असं कवर आलं की आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करायची आहे। हे बघा, छानपैकी मस्तपैकी असा सुद्धा ब्रेड खायला खूप छान लागतो। आपले दोन्हीकडे छानपैकी आपलं शेकून झालेलं आहे ब्रेड। आता आपण जे साखर टाकलेलं दूध होतं ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आधी। आता मी हे करायला सुरुवात केली, त्याच्यानंतर माझ्याकडे खाण्यासाठी 2 मेंबर अजून वाढले, त्याच्यामुळे मला आता 3 स्वीट बनच्या ऐवजी 5 स्वीट बनची रेसिपी करायला लागणार होती। त्यामुळे मेजरमेंट सगळं हे आहे तसंच करणार आहे। आता खाणारी माणसं 2 वाढल्यानंतर आता मी 2 एक्स्ट्रा बन वेगळ्या पॅनवरती गरम करायला ठेवून दिलेत बटरमध्ये। आता आपण जी कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केली होती ती सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया
आणि ते आपण दूध छानपैकी असं थोडं घट्टसर होईपर्यंत ढवळून घेऊया। ते ढवळताना आपल्या ह्या दुधामध्ये आपले हे बन आहेत, ब्रेड आहे, तो असा जरासा डिप करायचा किंवा चमच्याने थोडंसं दूध त्याच्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपलं जे सगळं कस्टर्डचं दूध आहे ते त्याच्यामध्ये पूर्णपणे आतपर्यंत शिरेल। आता ही सगळी प्रोसेस करेपर्यंत मी अजून 2 एक्स्ट्रा ब्रेड हे परत बटर टाकून पॅनवरती गरम करायला ठेवले होते, का तर अजून खाणारी माणसं वाढल्यामुळे जरासं मला अजून वाढवायला लागली क्वांटिटी। पण आपलं जे कस्टर्ड आहे ते मी तेवढंच ठेवलेलं आहे, त्याच्यातच तुम्हाला मी सगळं दाखवते। फक्त कसं आहे की जेव्हा तुम्ही ब्रेड जो यूज करता त्याचं कस्टर्डचं प्रमाण जास्त असेल तर ते खायला अजून टेस्टी लागतं। माझं कसं झालं दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये आता होणार आहे। आत्ता मी दाखवताना खरं कस्टर्डचं मी जास्त दाखवणार होते, ग्रेव्ही जरा जास्त दाखवणार होते आणि स्वीट बन म्हणजे ब्रेडचं प्रमाण कमी दाखवणार होते, कारण का ॲक्च्युली ती खायला तसं चांगलं लागतं। हे बघा आपलं सगळं तयार झालेलं आहे। आता मी सगळे जे आपले ब्रेड आहेत ते जे काही आपण कस्टर्डमध्ये बुडवलेले होते ते आता एक मी असे एका भांड्यामध्ये काढून घेते, कारण ही सगळी म्हणजे आपली रेसिपी आहे ती पूर्णपणे छानपैकी थंड करून खायची आहे। त्याच्यामुळे थंड केल्याने खूप सुंदर लागते, ती गरम असताना सुद्धा छान लागते, पण थंड करून खाताना त्याचं टेस्ट अजून छान होते। त्यामुळे इथे आता मी ते 5च्या 5 बन त्याच्यामध्ये ज्या कस्टर्डमध्ये डिप करून ठेवलेले होते ते आता आपण मी इथे काढून घेतलेले आहेत आणि त्यात ते थंड करायला ठेवायचे। त्यामुळे मी आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते। उरलेलं सगळं जे आपलं कस्टर्ड आहे ते आपण त्या सगळ्या ब्रेडवरती टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि तुम्हाला आता त्याच्यावरती गार्निशिंग करायचं आहे, म्हणजे आपण जेवढे काय तुम्हाला ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकायचे असतील ड्रायफ्रूट्स टाका। केशर मी ते ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स बदाम, काजू, पिस्ता आणि वरनं अजून केशर थोडंसं टाकलेलं आहे। आणि माझ्याकडे थोडे रोज पेटल्स, ड्राय रोज पेटल्स होते, म्हणजे आपले सुकलेले गुलाबाच्या पाकळ्या ज्या आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात, म्हणजे तुम्हाला जर केकचं दुकानामध्ये, केकचं डेकोरेशनचं सामान ज्या दुकानामध्ये वगैरे मिळतं त्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल असतात, त्या मी वरनं जरा एक्स्ट्रा अजून छान दिसण्यासाठी म्हणून ते टाकते। त्याचा टेस्टशी काहीही संबंध येत नाही, पण दिसायला अजून खूप छान दिसतं, म्हणून मी ते ड्राय रोज पेटल्स टाकले होते। आणि अशा पद्धतीने आपलं कस्टर्ड ब्रेड पुडिंग हे तयार झालेलं आहे। एकदम यम्मी टेस्टी असं ही रेसिपी आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, तुमची कशी बनते ती मला नक्की कमेंट्स करून सांगा। ही कशी वाटली रेसिपी तुम्हाला तीही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया खूप साऱ्या सुंदर रेसिपी सोबत, तोपर्यंत आपलं कस्टर्ड ब्रेड पुडिंग एन्जॉय करा।